देवेंद्रजींनी लाडक्या बहिणीला 1,500 दिले, गृहिणीला गॅस दिला, सवलतीचा प्रवास दिला, बेरोजगारांना 10,000 स्टायपंड दिला, 17 शहरातल्या ताईंना ई पिंक रिक्षा दिली, अहमदनगरला अहिल्यादेवींचं नाव दिलं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, कोतवालांना पोलीस पाटलांना 7,500 8,500ची मानधनवाढ दिली, दुष्काळी तालुक्यांना 241 सिंचन प्रकल्प दिले, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले, मुलींना मोफत शिक्षणाची सोय केली, गृहिणींना गॅस दिला, सवलतीचा प्रवास दिला, शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार दिले, पाणी उपसायला मोफत पंप दिला, इतिहासातील सर्वात मोठी नोकर भरती करून बेरोजगारांना मदतीचा हात दिला, अनाथांना आरक्षणाचा लाभ दिला, मोफत प्रवास तीर्थदर्शन सोय करून वयोवृद्धांना मान दिला, ट्रॅफिक मध्ये अडकणाऱ्यांसाठी अटल सेतू समृद्धीचा मार्ग दिला, शहरातील लोकांसाठी मेट्रो दिली, गावासाठी शिवनेरी बसचा आरामदायी प्रवास दिला, रुग्णांना आयुष्यमानचे बळ दिले, आर्थिक हतबल असणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस वैद्यकीय सहायता कक्षाचा आधार दिला। त्यामुळेच मानावेसे वाटते जनतेतून निवडून आलेले जनतेसाठी काम करणारे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमी काम करत राहतील। त्यांना किती बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील।